कुर्सी खाली करो, वरना कुर्सी खाली करो। केंद्र सरकार काला कानून, काला कानून। अमित शाह, अमित शाह, अमित शाह, अमित शाह। केंद्र सरकार, केंद्र सरकार, केंद्र सरकार। काला कानून, काला कानून। जे संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आपलं जे आंदोलन सुरू आहे, कशाच्या संदर्भात आंदोलन सुरू आहे, काय आपल्या मागण्या आहेत, काय सांगाल? आता हे जे आमचं आंदोलन चालू आहे हे आमचं काही नवीन आंदोलन नाही आहे। 2017 पासून ड्रायव्हर सुरक्षा, ड्रायव्हर आयोग, आर्थिक महामंडळ आणि आता अजून एक आमची त्याच्यामध्ये मागणी होती की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना, या ड्रायव्हर सुरक्षा कायदा, या आमच्या 2017 पासून आम्ही सततच्या मागण्या लावून धरलेल्या आहेत। तर त्याच्यासाठी आम्ही मुंबई, नागपूर, संभाजीनगर अनेक ठिकाणी आम्ही मोर्चे आंदोलन करतो, शासनाला विनंतीपूर्वक निवेदन देतो, परंतु ह्याच्यावर ना केंद्र शासन विचार करत ना राज्य शासन ह्या आमच्या मागण्यावर विचार करायचं राहिलं दूर। आणि आता एक नवीनच जागचं कायदा काढला आहे केंद्र सरकारने की जर अपघात झाला आणि ड्रायव्हर तिथून पळून गेला तर त्याला 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख दंडाची तरतूद आहे त्याच्यामध्ये। ज्या ड्रायव्हरला 7,000 रुपये पगार नाही आहे तो 7 लाख भरणार कुठून? आणि ड्रायव्हरला जसं प्रत्येकाला प्राणी मात्राला स्वतःचा जीव वाचवण्याचा कसोशीने प्रयत्न करतो तसा ड्रायव्हर बी अपघात झाल्यावर पळून जाण्याचा प्रयत्न करतो। कारण की जो ड्रायव्हर मेलेल्या सापाच्या अंगावर गाडी घालायला त्याचं मन धजावत नाही तो माणसाला का मारेल? याच्यावर आम्ही शाह साहेबांनी विचार करायला पाहिजे। आणि जो कायदा आहे, जो पहिला कायदा होता त्याच्यात पोलीस स्टेशनमधून जामीन होत होती आणि आता या अजामीनपात्र गुन्हा केला आहे, त्याच्यामुळं या कायद्याचा तर आम्ही निषेध करतो। परंतु ह्याच्यामध्ये जे राजकीय पक्षाच्या ट्रान्सपोर्ट संघटनांनी तोंड मारलं आणि हा आंदोलन मागे घेतो ह्या घोषणा केल्या, ह्याच्या आणि त्या ट्रान्सपोर्टवाल्याचा काही संबंध नाही आहे। कुठलाही ट्रान्सपोर्टवाला रस्त्यावर उतरलेला नाही आहे आणि कुठलाही ड्रायव्हर जेलमध्ये गेला तर ट्रान्सपोर्टवाला त्याला जामीन येणार नाही। त्यासाठी सर्वप्रथम मी त्या ट्रान्सपोर्ट संघटनेचा निषेध करतो की ज्यांनी ड्रायव्हरला मिटिंगला न घेता किंवा ड्रायव्हर संघटनेच्या एखाद्या अध्यक्षाला मिटिंगला न घेता हे डिसिजन घेतलं आहे, आम्ही त्या ट्रान्सपोर्ट संघटनेचा सुद्धा निषेध करतो। आपल्या संघटनेचं यापुढील काय आंदोलनाची भूमिका असणार आहे? आता ह्या सध्याच्या कालावधीमध्ये बरेच ड्रायव्हर लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, ते गुन्हेही मागे घेण्यात यावे आणि हा जो काळा कायदा आहे तोही मागे घेण्यात यावा। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना, वाहन चालकासाठीचं आर्थिक महामंडळ, ई चालान, हे जे आमचे जुने मुद्दे ते पुढे आम्ही चालूच ठेवणार आहे। परंतु हा जर हिट अँड रन कायदा जर मागे नाही घेतला तर आम्ही पार दिल्लीपर्यंत धडक मारू आणि देशभर आंदोलन। ड्रायव्हर सुरक्षा कायदा सुरुवातीला लागू करणे, त्यानंतर काय तुमचा हिट अँड रन कायदा आहे तो पण लागू करा। आम्ही म्हणत नाही का तो लागू करा, परंतु ड्रायव्हरची सुरक्षा ही कायदा करणे काळाची गरज आहे। कारण आज प्रत्येक शहरामध्ये कोणत्याही देशामध्ये जरी गेले तर अपघात झाला तर ड्रायव्हरला सुरुवातीला मारहाण करतात, म्हणून ड्रायव्हर त्या जागेच्या ठिकाणाहून ते पेशंटला न पाहता तो पळून जातो। मग यासाठी शासनाने पब्लिकवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद करा, नंतर हा कायदा आम्ही त्याचे आनंदाने स्वीकार करू। पण हा कायदा त्या ड्रायव्हर सुरक्षा न घेता जर तुम्ही हा कायदा लागू करत असेल तर हिट अँड रन कायद्याच्या विरोधात आम्ही राज्यभर रस्त्यावर उतरणार। कोणत्या ड्रायव्हरला आपल्या अपघाताच्या ठिकाणापासून पोलीस स्टेशन जवळ आहे का नाही हे त्याला सांगता येणार नाही, परंतु मग त्यासाठी त्याला पोलीस स्टेशनची माहिती नसल्यामुळं तो गाडी सोडून, पब्लिक जमा झाली तर गाडी सोडून डायरेक्ट फरार होण्याचं काम करतो, कारण त्याला स्वतःचा जीव वाचवण्याचा तो प्रयत्न करतो। आणि जर का हा जर कायदा तुम्ही ड्रायव्हर सुरक्षेचा कायदा केला शासनाने तर ड्रायव्हर तिथं पळून जाणारच नाही, त्या ठिकाणी ड्रायव्हरसोबत पब्लिकसुद्धा मदत करेल। परंतु हा सुरक्षा कायदा हा करणं केंद्र सरकारने जरुरी आहे आणि त्यानंतर तुमचा कोणता हिट अँड रन काळा कायदा आहे त्यानंतर तुम्ही अंमलबजावणी करा, आम्ही ती स्वीकारून घेऊ। ते ड्रायव्हर संघटनेचे नाही आहे, ते शासनाच्या अधिकृत जे टँकर आहे ज्या ठिकाणी ते पाठपुरावा करतात त्यांनी हे स्वतः फक्त त्यांना आश्वासन दिलेलं आहे का आम्ही हे रद्द करू म्हणून, परंतु स्वतः अमित शाह साहेबांनी मीडियासमोर येऊन
डिक्लेरेशन द्यावे का आम्ही हा कायदा रद्द करू, तेव्हाच आमचं आंदोलन संपेल. चालक संघटना बघा, जो अमित शहाजींना जो कायदा पारित केला, हिट अँड रन कायदा, अहो तुम्ही आतापर्यंत ड्रायव्हर बांधवासाठी काही केलं नाही. ज्यावेळेस देशावर संकट आलं कोरोनासारखं, त्यावेळेस हाच माझा ड्रायव्हर बांधव ॲम्ब्युलन्सच्या हिशोबाने, ॲम्ब्युलन्स असो अन्य धान्य असो यांनी पुरवलं, मेडिसिन पुरवलं. मला एक सांगायचं आहे, तुम्ही आतापर्यंत ड्रायव्हरच्या सुरक्षेसाठी काय केलं? तुम्ही जर ड्रायव्हर सुरक्षेसाठी काहीच करू शकले नाही, कधी त्याला विमा दिला नाही, कधी एकदा आर्थिक महामंडळ दिलं नाही. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता का ॲक्सिडेंट झाल्यानंतर 10 वर्ष तुम्हाला शिक्षा आणि 7 लाख रुपये देतो, अहो माझा पगार, मी ड्रायव्हर आहे, माझा पगार 12,000 आहे, मी 7 लाख रुपये देऊ कुठून? माझ्यावर आज भीक मागण्याची वेळ आलेली आहे. या सरकारने भीक मागण्याची वेळ माझ्यावर आणलेली आहे. मला केंद्र सरकारला, राज्य सरकारला एकच सांगायचं आहे, तुम्ही म्हणता का तुम्ही जर पळून गेले तर तुमच्यावर हा कायदा लागू होईल. मला त्यांना सांगायचं आहे, अहो ड्रायव्हर हा फिरत असतो, नवीन ठिकाणावर असतो, त्याला पोलीस स्टेशन माहीत नसतं. आणि ज्या वेळेस ड्रायव्हर थांबतो त्याला इतका बारीक चोप दिला जातो का जसा तो काही अतिरेकी आहे, अतिरेकासारखं त्याला मारतो. अहो पब्लिक मारती, RTO मारतो, पोलीसवाला मारतो, रस्त्यावर जनता सुद्धा मारती. माझ्या ड्रायव्हर हा अतिरेकासारखी वागणूक या भारत देशात दिली जाते. मला सांगायचं आहे, भारताचा मूलभूत पाया माझा ड्रायव्हर बांधव आहे. ज्यावेळेस ड्रायव्हर थांबला, या 3 दिवस 50 कोटी करोड रुपयाचं नुकसान झालं. विचार करा, जर हा कायदा रद्द केला नाही, आता फक्त आम्ही तुम्हाला निवेदन देतोय, पण उद्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत पायी येऊन भीक मागून तुम्हाला ते टॅक्स आम्ही जमा करू. मागच अमोल कोल्हे सरांनी मुंबईला जावं, बघितलं का नाक्यावर ज्या सिग्नलवर पोलीसवाल्यांना सांगितलं का यांना 25-25, 30-30 हजार रुपये दंड द्यावा. का हो, तुम्हाला दुसरं का टॅक्स नाही का? राजकारणी लोक एवढा भ्रष्टाचार करता, तुम्ही त्यांना कधी कठोर कायदा केला आहे का? त्यांना तुम्ही बेडे ठोकून कधी नेलंय का? मग माझ्या या ड्रायव्हर बांधवांवर अत्याचार का? हा अत्याचार आम्ही मुळीच सहन करणार नाही. आणि दुसरं, माझ्या ट्रान्सपोर्ट युनियनला सांगणं आहे, हे आंदोलन आम्ही उभं केलं आहे, आमच्या चालकांनी उभं केलं आहे. तुमचा आणि आंदोलनाचा काही संबंध नाही. तुम्ही कोण आंदोलन मागे येणार आहे? ज्यावेळेस माझा चालक रस्त्यावर उतरला आहे, माझा चालक मार खातो, तुम्ही आमच्या जीवावर पोटो भरता ट्रान्सपोर्टवाल्यांना. तुम्हाला सूचना आहे, तुमचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. कायदा रद्द झाला नाही तोपर्यंत आंदोलन मागवणार नाही आणि इकडून पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू, हे सांगायचं आहे. निवडणूक येणार आहे, त्याचा परिणाम काय होणार आहे? त्याचा परिणाम आमच्या कमीत कमी भारतामध्ये 10 ते 20 कोटी ड्रायव्हर लोक आहे. आम्ही हे सरकार पाडून दाखवू. आमचा सगळ्यांचा नारा आहे, जो ड्रायव्हर हित की बात करेगा राज करेगा, जो ड्राइवर हित की बात करेगा. हमारे ड्राइवर संगठना हमारे साथ है और जय संघर्ष वाहन चालक संगठना ये हमारे सभासद कुल सभासद कम से कम मीडिया से माध्यम से 25-30 लाख मीडिया के माध्यम से हमारे कांटेक्ट है. ऐसा भारत देश में कोई भी राज्य नहीं, कोई भी जिला नहीं, कोई सी गांव नहीं, कोई सा तालुका नहीं, संघर्ष ग्रुप का काम नहीं आता. एम्बुलेंस तुम्हारी लेट आएंगे, मैं चैलेंज करता किसी को भी, हमको फोन करो रात को 2 बजे करो, एम्बुलेंस पहले आती या मेरा संघर्ष ग्रुप का ड्राइवर पहले आता, वो सुन लो तुम. काला कानून काला कानून वरना कुर्सी खाली करो, वरना कुर्सी खाली करो. ड्राइवर यूनियन जिंदाबाद.